नमस्ते, मी समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी BCom थर्ड इयरला शिकणारी. तर आज वादविवाद स्पर्धेचा विषय आहे एक देश एक निवडणूक, योग्य की अयोग्य. आज आपल्या देशाची लोकशाही काही मूलभूत गोष्टींवरती उभी आहे, ज्यामध्ये संघराज्यवाद आणि संसदीय लोकशाहीचा समावेश होतो. आपण लोकशाही स्वीकारताना या दोन्ही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याचा विचार केला आहे की पाऊल देखील उचलली जात आहे. पण तुम्ही म्हणतात की आचारसंहिता लागू केल्यामुळे विकासाची कामे ठप्प पडतात. मला सांगा हो, जर एका महिन्याने तुमच्या विकासाची कामे ठप्प पडत असतील तर 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामधील 1 महिने, 4 वर्ष, 9 महिने तुम्ही काय करतात? विकास साध्य करत नाही. तर लोकसभा आणि विधानसभेच्या ज्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका होतात तेव्हा जातीय हिंसाचार व दंगे निर्माण होतात. मग तुम्ही हे दंगे कशा प्रकारे रोखू शकणार आहात? सुरक्षा यंत्रणेचा जर साधारणतः महाराष्ट्रातील जर उदाहरण बघितलं तर ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी आपल्याला सुरक्षा यंत्रणा दुसऱ्या राज्यातून बोलवावी लागली. जर देशात सुरक्षा यंत्रणा कमी पडत असेल तर मला सांगा, एका वेळी निवडणूक घेणे शक्य राहील का? याचा विचार करायला पाहिजे. मला सांगा, 52 साल, 57 साल आणि 62 साल यावेळी जेव्हा एकत्र निवडणुका घेण्याची परंपरा चालू होती, मग तुम्ही तीच परंपरा का नाही राबवली? म्हणजे यावरून असं लक्षात येते की जेव्हा सरकारची सत्ता डगमगली जाते, की जेव्हा अडचणी निर्माण होतात, तेव्हाच सरकार यासारख्या योजना राबवल्या जातात, योजनांचे निर्णय घेतले जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, जर एक देश एक निवडणूक जर अंमलात आणायची असेल तर आपल्याला घटनेतील अनेक कलमं बदलावी लागेल, म्हणजे घटना दुरुस्ती करावी लागेल. आता घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे ही कुठल्याही लोकशाहीमध्ये काळजीपूर्वक करावी लागते, चर्चेनंतर करावी लागते. आता आपल्याकडे एक घातक प्रथा म्हणजे 39वी जी घटना दुरुस्ती केली आहे ती 4 दिवसात केली आहे. इकॉनॉमिक्स रिझर्वेशनची जी घटना दुरुस्ती केली आहे ती 2च दिवसात केली आहे. तर ही अत्यंत चुकीची परंपरा आपल्या देशात पडते आहे. घटना दुरुस्ती जर करायची असेल तर त्यावर आधी आपल्याला चर्चा करावी लागेल, लोकांमध्ये व्हायला पाहिजे, पक्षांमध्ये व्हायला पाहिजे. पण तसं प्रत्यक्षात होत नाही. त्यामुळे एक देश एक निवडणूक याचा परिणाम आपल्या घटनेवरती होऊ शकतो. घटना दुरुस्ती जर करायची असेल तर आपल्याला 2/3 बहुमत लागतं, घटक राज्याची संमती लागते. ते मिळेल की नाही याची शंका निर्माण होईल. आणि जर ती मिळाली तरी सुद्धा बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो मुळात बदलवता येत नाही. कारण 42वी जी घटना दुरुस्ती झाली